भ्रष्टाधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे, भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या आणून पळा, जल जीवन मिशनची चौकशी झालीच पाहिजे, भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे। 2600 कामे दिली गेली, त्याच्यामध्ये 159 कामेच अजूनपर्यंत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, ते पण त्याची गॅरंटी नाही। फक्त 25% पर्यंत आता कामे झाली आहेत। तसंच त्याच्यामध्ये जे ठेकेदारांना काम दिले गेले, टेंडर निघाले, जे टेंडर निघाले, निविदा निघाले, त्याच्यामध्ये ठेकेदार ठरल्यानंतर अंदाजपत्रक काढला, म्हणजे एस्टिमेट काढला, 15% अजून निधी वाढून दिला यांनी ठेकेदार ठरल्यानंतर। ही मोठी गोष्टी आहे। त्याच्यामध्ये अभियंता भाविस्कर साहेब जे होते त्यांना काढण्यात आलं, त्यांना काढल्यानंतर तरी बिल त्यांच्या नावाने निघत होते। हेही आम्ही प्रश्न त्याच्यात टाकले आहे। तुम्हाला माहिती आहे की गावोगावी जे रस्ते आहेत, टक्कर बापामध्ये झालं असेल, तेही कॉन्क्रीटचे जे रस्ते ते खोदून ठेवले आहेत, ना पाईपलाईन लावलाय। नळसाठी जे मुन्नादादांनी सांगितलं की अनेक प्रश्न आहे, गावोगावी प्रश्न आहेत, ते तक्रार घेऊन येत आहे, माझ्यासमोर येत आहे। आताही माझ्याकडे फोटो पण आहे, हेही आपल्याला दाखवतो। बालीपाडाचा फोटो आहे, नवापूरची तक्रार आली आहे, म्हणजे प्रत्येक तालुक्यातून तक्रार येते आहे। हा नंदुरबार जिल्हा आदिवासी आकांक्षित जिल्हा आहे आणि इकडे लोकांचा दिशाभूल केली जाते, त्यांना लुटलं जात आहे, हे खरंच अन्याय आहे। म्हणून जल जीवनचा एकदम महत्वाचा विषय आम्ही पहिले टाकला आहे। त्यानंतर 30-54 जे रस्ते कामे होते, त्यामध्ये जे ठेकेदारांना कामे दिली गेली आहे त्याच्याबद्दल तक्रार कोर्टात केली। रामभाईने सांगितलं ते कोर्टात तक्रार केल्यानंतर कोर्टाने सांगितलं अहवाल सादर करा, राजूबंद जिल्हा परिषदने अहवाल सादर, तेही आम्ही आता विचारणार आहोत। हे सर्व झालं तिकडे जाणार आहोत, तेही विचारणार। त्यानंतर जिल्हा परिषद वरून जे प्रशासकीय मान्यता भेटते, ते प्रशासकीय मान्यता तुमच्या घरातून द्यायची असते का शासकीय इमारतून वाटप करायची असते, हे विचारायला पाहिजे। फोटो सर्वांचे फोन आहे, सर्वांनी फोटो बघितले आहे, असे वाटप करतात, नंतर मग ते लोकांना ब्लॅकमेल करतात। ते पण नाही, जे प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे, एकाला दिली, दुसऱ्यालाही दिली, काही झेरॉक्स काढून घेतात, त्याच्यावर स्टॅम्प मारतात आणि असे वाटप करताय। हे जिल्हा परिषद असं कधी झालं नव्हतं, खरं कधी झालं नव्हतं एवढं। जे ठेकेदार आहे, जे अधिकारी, त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। तसंच प्रशासकीय मान्यता आहे, मागच्या 2 वर्षात जे दिले गेले त्याचा अहवाल आमचं समोर आणणं, तेही आम्ही मागणी केली आहे, आजही आम्ही बोलणार आहोत। म्हणून आपण सर्वांनी एकदम गंभीर विषय आहे, त्याच्याने साथ द्या। आणि ऊन आहे, मलाही समजतं, पण उन्हातही प्रचार करत आलोय मी, म्हणून मला जास्त काही फरक पडला नाही। जे आहे ऊन आहे, आपला काय मेहनत करावं लागणार आहे। हे राजकीय विषय नाही, हे नंदुरबार जिल्ह्याचे महत्वाचे विषय आहे आणि निश्चितपणे आपण सर्वांचा साथ असेल, आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी जेवढं शक्य तेवढा प्रयत्न करेल। मी जास्त काय बोलत नाही। त्यांचे फक्त श्रीराम होता म्हणून केंद्रामध्ये बहुमत, जय सीतारामाला पाहिजे होता। त्याने दाखवून दिला आहे विकासाच्या कामासाठी भ्रष्टाचाराविरोधात पट करून लढा देऊ शकता। हा आदर्श महाराष्ट्राला